नीट यूजी पेपर लीक प्रकरणाचा निषेध करण्यासह इतर परीक्षांमधील अनियमितता याविरोधात सीजेपीचं आंदोलन आहे। या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीनं राजीनामा द्यावा ही मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात येते। दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी पहिल्यांदाच भव्य असं जन आंदोलन करणार आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आणि बोस्टन विद्यापीठाचे विद्यार्थी अभिजित दिपके स्वतः या आंदोलनात सहभागी होणार आहेत। मात्र सकाळचे 9 वाजत आले तरी जंतर मंतरवर अद्याप फारशी गर्दी झालेली नाही। तर या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दर्शवलाय। तर दिल्लीमधून आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आपल्या सोबत आहेत। कृष्णा, अभिजित दिपके हे दिल्लीत दाखल झालेले आहेत। आता पुढे कशा रीतीने हे आंदोलनाची परवानगी घेतली जाणार आहे आणि प्रत्यक्षात आंदोलनाला कधी सुरुवात होतीये? मी तुला सुरुवातीला इथले दृश्य या ठिकाणी दाखवतो। हे जंतर मंतरवरचे दृश्य जिथं हे आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे आतापर्यंत जेवढ्या प्रमाणात आंदोलक येणं म्हणजे यायला हवे होते तेवढे मात्र इथे आलेले सध्या दिसत नाहीयेत। काही वेळातच अभिजित दिपके हे दिल्ली एअरपोर्टमधून बाहेर येतील, त्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये या आंदोलनाची परवानगी द्यायला मागण्यासाठी जातील आणि त्यांना परवानगी मिळेल का हे अजून निश्चित नाही आहे। कारण की दिल्ली पोलिसांच्या नियमानुसार 7 दिवस आधी परवानगी या ठिकाणी मागितली पाहिजे, मात्र तसं होताना दिसत मिळते का हा प्रश्न आहे। मात्र तुला या ठिकाणचे हे दृश्य दाखवतो की अजून ज्या प्रमाणात गर्दी व्हायला पाहिजे होती ती गर्दी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। काही तरुण या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात, पण ज्या प्रमाणामध्ये गर्दी व्हायला हवी होती तेवढी मात्र गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपल्यासोबत काही तरुण आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात। मला सांग, मुझे आप बताइए कहाँ से आए हैं? बनारस से आए हम। बनारस से हाँ, खास इसके लिए जी बिल्कुल बनारस से आए जी। आप क्या सोच लेकर आए हो यहाँ? सर। जो युवाओं के साथ ये हो रहा है अच्छा नहीं हो रहा है। हाँ। और धर्मेंद्र प्रधान का बिल्कुल इस्तीफा होना चाहिए। जी, बिल्कुल क्यों होना चाहिए, क्यों लगता सर, है क्योंकि इसलिए होना चाहिए क्योंकि सर जो शिक्षा है वो सही नहीं है और काफ़ी गलत हो रहा है, इस वजह से होना चाहिए। जी। कितने लोग आए हैं आपको यहाँ पर? सर अभी तो कुछ कह नहीं सकते, अभी लोग आए नहीं हैं, अभी इंतजार है, बाकी देखते हैं। बाकी मैं भी बनारस से काफ़ी इसी चीज़ के लिए स्पेशल आया हूँ, बाकी और तो ठीक आहे। हे आपण पाहतोय की दृश्य आहेत। अजून जेवढ्या मोठ्या प्रमाणावरती लोक इथे आंदोलन करायला यायला हवी होती तेवढी मात्र अजून पोहोचलेली नाहीत आणि परवानगी मिळते का, त्यानंतर आंदोलन होतं का, इथे यायला त्यांना परमिशन दिली जाते का, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला थोड्या वेळातच मिळतील। मात्र आताची ही दृश्य आपण पाहिलेली आहेत, ही दृश्य जंतर मंतरवरचे आहेत ज्या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। 3 प्रकारची सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे परवानगी नसल्यामुळे ही सुरक्षा मोठ्या प्रमाणावरती इथे आपल्याला पाहायला मिळते आहे। माधवी, नक्कीच मुळात आता आंदोलनाला परवानगी मिळणार का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे आज दिवसभर या सगळ्या आंदोलनाविषयी तुमच्याकडून अपडेट जाणून घेत राहू। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।